नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट यांची ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन तेही प्रेस करा. चला श्रोते हो, सुरू करूयात. अभय बापट लिखित ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड भाग दुसरा. पाणीनी आतमध्ये एक स्टूल घेऊन बसला. दार उघडल्याचा आवाज आला. नंतर तारकर आणि तिच्या बोलण्याचे आवाज आले, पण शब्द कळत नव्हते. पुन्हा दार बंद झाल्याचा आवाज आला. तारकर आत आलेला असावा. पुन्हा दोघांच्या बोलण्याचे आवाज आले, थोडे अधिक स्पष्ट. नंतर अचानक दिव्याची दबलेल्या आवाजातली किंकाळी ऐकू आली. नंतर अनेक वेळा कोणीतरी आत गेल्याचं बाहेर गेल्याचं असा आवाज आले. पाणीनी दाराच्या फटीतनं सर्व बघत होता. तारकर दिव्याला बुटाबद्दल काहीतरी विचारत होता. पाणीनी पुन्हा आत येऊन बसला. तेवढ्यात तारकरचा आवाज आला, बाद झाली तुझी नाटकं पाणीनी, ये बाहेर या आता. बोलता बोलता तारकर आत आला. मला कब्बर दूध हवं होतं म्हणून मी आत आलो होतो. पाणीनी खुलासा द्यायचा प्रयत्न केला. हो, ते काय फ्रीजमध्ये आहे ना दूध, देते मी तुम्हाला, दिव्या म्हणाली. पाणीनीची फजिती बघून तारकरला हसायला आलं. काय विचार डोक्यात ठेवून इथं आला पाणीनी तू? खरं तर मी तुला ब्रेक देण्यासाठी आलो होतो, पाणीनी त्याला म्हणाला. मला? आणि तू ब्रेक देणार होता? हो, मी इथे दिव्याला वेगळ्या विषयाबाबत भेटायला आलो होतो. तुझं काम काय होतं मला माहीत नाही, पण तू मला इथे पाहिला असतंस तर तुला वेगळा संशय आला असता आणि दिव्याची परिस्थितीसुद्धा द्विधा झाली असती, म्हणून मी आत थांबलो तू जायची वाट बघत. पाणीनीने खुलासा केला. घ्या दूध घ्या पटवर्धन, दिव्या म्हणाली आणि तिने पाणीनीच्या हातात ग्लास दिला. पाणीनी, मला गंडवायचा प्रयत्न नाही ना करत तू? अरे उलट तूच मला काही गंडवणार नाहीस याची मी काळजी घेत होतो. कोणाचा खून झाला आहे? पाणीनीने त्याला विचारलं. खून झाला असावा असं का वाटतं बरं तुला? म्हणजे तू काही सहज आला होतास का हवा पाण्याच्या गोष्टी करायला इथे? हे बघ, आधी तुझं काय काम होतं ते सांग. मी जेवायला आलो होतो तिच्याकडे. पाणीनी, अशी उडवा उडवीची उत्तर देऊन काही उपयोग नाही, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. नाही, कसं निष्पन्न झालं? मला दूध मिळालं की मस्तपैकी. पाणीनी मस्करी करायच्या मूडमध्ये म्हणाला. ठीक आहे, तू हे फालतूगिरी करायच्या मूडमध्ये, पण एक गंभीर गोष्ट तुला सांगतो. मिसेस पुंडच्या नवऱ्याचा खून झाला आहे. अरे हे वाईट झालं. तुला हे माहीत नसेलच नाही का नेहमीप्रमाणे? तारकरनी उपरोधिक स्वरात विचारलं. माहीत होतं. कधी झालं माहिती तुला? तारकरनी प्रतिप्रश्न केला. हे काय तूच नाही का सांगितलंस आत्ता? पाणीनीने त्याला अजूनच उचकावलं. तारकरचं लक्ष सिंकमध्ये पडलेल्या कांद्याकडे गेलं. तू सोलत होती का हे कांदे? हो, पुंड म्हणाली. मग ते सोलून झालेले कांदे कुठे आहेत? तुम्ही आलात तेव्हा मी नुकतीच सुरुवात केली होती. अच्छा, म्हणजे पटवर्धनीचा आला तेव्हा तू कांदे सोलत नव्हती. मी खालून तुला मी आल्याचं कळवण्यासाठी फोन केला तेव्हा तू अचानक कांदे सोलायला घेतलेस आणि ते घडत असताना पटवर्धन इथं होता, बरोबर आहे का? तारकरनी खडूसपणे विचारलं. पण खून कुठे झाला हिच्या नवऱ्याचा? या शहरात झाला. तारकरनी तुटकपणे उत्तर दिलं. मग तुला आता कामाला लागलं पाहिजे. कुणी केला बरं खून? काय माहिती नाही. आश्चर्यच आहे. मी इथे आल्याचं तुला कसं कळलं रे तारकर? अचानक पटवर्धननं विचारलं. मी सांगितलं त्यांना, दिव्या पुंड म्हणाली. का सांगितलंस तू? एकंदरीत जे काही घडलं आहे ते कळल्यावर मला असं वाटलं की स्पष्ट सांगून टाकावं. मी तारकरनं सांगितलं की माझ्या नवऱ्याच्या व्यवसायाशी संबंधित काही चौकशी करायला तुम्ही आला होतात आणि तारकर आल्याचं कळल्यानंतर इथे त्याच्यासमोर थांबणं तुम्हाला प्रशस्त वाटलं नाही, म्हणून तुम्ही आत जाऊन बसलात.
तुम्ही पाणिनी पटवर्धनला काही सुचवायची गरज नाही. जसं आत्ता तुम्ही सुचवलंय तो नाटकी आहे, नाटकी. त्याला नाटकातले स्वतःचे संवाद पाठ असतातच, शिवाय दुसरेचे पण पाठ असतात. मी तुम्हाला म्हणालो नव्हतो की तारकर कोणावर विश्वास ठेवत नाही. ठीक आहे, मी निघतो आता. तुमच्या पतीची बातमी ऐकून खूप वाईट वाटलं. तारकरनी तुम्हाला तुमच्या पतीबद्दल सविस्तर असं काही सांगितलं नसेल याची मला खात्री आहे. का नसेल सांगितलं? हो, सगळं सांगितलं आहे. असं वाटतंय की ग बसा, तुम्हाला मी जी माहिती दिली ती दुसऱ्यांना देण्यासाठी नाही दिलेली. ठीक आहे, मी निघतो आता. तुमच्या दुःखात मी सहभागी आहे. आभारी आहे, दिव्या पुंड म्हणाली आणि नंतर तारकरकडे वळून म्हणाली, माझ्याकडे जेवढं सांगण्यासारखं होतं तेवढं मी सांगितलं. तुमचेही आभार. तारकरचं लक्ष अजूनही सिंकमधल्या कांद्याभोवती घुटमळत होतं. तो बहुतेक पटवर्धन बाहेर जायची वाट बघत होता. निघ आता तू, तो पटवर्धनला म्हणाला. नाही, निघ नाही, निघूया आपण दोघंही. तिने आपल्या दोघांचेही आभार मानलेत. पाणिनी पटवर्धन म्हणाला आणि तारकर नाईलाजानं त्याच्याबरोबर बाहेर पडला. बाहेर आल्यावर पाणिनीने सौम्याला फोन लावला. तू जेवलीस का ग सौम्या? नाही, तुम्ही मला थांबायला सांगितलं होतं ना. अगं मी जेवायलाच गेलो होतो. हे बरं आहे तुमचं, मला थांबायला सांगायचं. अगं पण जेवणाऐवजी खून आलाय समोर. अगं बाई, कोणाचा खून झाला? पद्मनाभ पुंडचा. अरे देवा, असं कसं काय झालं? पण काय माहिती, पण झालं एवढं खरं. मग आपलं आशील कोण आहे? कोणीच नाही. आशिलाशिवाय आपण खुनाचा खटला घेऊ शकत नाही का? बहुतेक नाही घेऊ शकत. कनकला वर्तमानपत्रवाल्यांकडे पाठव. त्यांच्याकडून पुंडच्या खुनाबद्दल काही माहिती मिळाली तर काढायला सांग. सर, हिशोबाच्या दृष्टीनं हा खर्च कुठल्या तरी आशिलाकडून वसूल करायला लागेल. कोणावर टाकू हा? सौम्याने विचारलं. पाणिनीला असल्या गोष्टीत रस नसायचा. तो म्हणाला, टाक त्या राजेबाईच्या नावानं आणि तू आता बाहेर जा, खाऊन ये. पाणिनी तिला म्हणाला आणि आपल्या ऑफिसकडे यायला निघाला. त्याची अपेक्षा होती की सौम्या ऑफिसला नसेल, पण ती जेवायला बाहेर गेली नाही हे बघितल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. पाणिनीने तिला त्याबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, मी निघालेच होते जेवायला. तेवढ्यात एक पांढरे कपडे घातलेली तरुणी ऑफिसमध्ये आली आणि तुम्हाला तातडीनं भेटायचं आहे असं सांगायला लागली. तिला मी सांगितलं की तुम्ही सोमवारी भेटाल, पण तिचा हट्टच होता की भेट घेणारच. हे बघ, आता वेळ नाही आपल्याला दुसरं कुठलंही प्रकरण घेण्यात. तू तिला वाटेला लाव बरं. त्या तरुणीचं नाव काया प्रजापती आहे, सौम्या म्हणाली. हे बघ, काही पण असू दे ग. नाही, थांब. सौम्या, प्रजापती म्हणजे कुक्कुटपाल कंपनीशी संबंधित तर नसेल? म्हणून तर मी तिला थांबवलं ना. ठीक आहे, बोलू आपण तिच्याशी. ती बाहेर आहे. बसवूनच आली आहे मी तिला. एकदम अधीर आहे, प्रचंड. पाठवते तिला मी आज. पण त्याआधी मला सांगा सर, मिसेस पुंडनं नवऱ्याच्या खुनाची घटना कितपत स्वीकारली? मी तिच्या स्वयंपाकघरात होतो तेव्हा तारकरनी जेव्हा तिला ही बातमी दिली ना, तेव्हा ती किंचाळल्याचं मी ऐकलं. पण त्याआधी मी तिच्या दाराची बेल वाजवली आणि तिने दार उघडलं तेव्हाच तिचे डोळे मला रडल्यासारखे दिसले. तिला आधीच त्याच्या खुनाची कल्पना असावी. पाणिनीने नंतर तिला सर्व हकीकत सांगितली. मग सौम्या प्रजापतीला घेऊन आत आली. मिस्टर पटवर्धन, माझ्या वडिलांचं मत आहे की कुक्कुटपाल कंपनीच्या ट्रकची भानूच्या गाडीला जी धडक बसली ते प्रकरण तुम्ही भानूचे वकील म्हणून फार कौशल्यानं हाताळलं. काया प्रजापती म्हणाली. मला वाटतं तुम्ही एवढंच सांगण्यासाठी एवढ्या लांब आणि तातडीनं आलेल्या नाही आहात. नाही, वडिलांचं म्हणणं आहे की भविष्यात काही अडचण आली तर तुम्ही आमच्या बाजूनं वकील म्हणून उभं राहावं, म्हणजे विरुद्ध बाजूनं वकिली घेण्याच्या ऐवजी. तुमचे वडील कुक्कुटपाल कंपनीशी संबंधित आहेत? पाणिनीने शंका विचारली. आहेत, पण अप्रत्यक्षपणे. वडिलांचं नाव काय आहे तुमच्या? रेयांश प्रजापती. तुम्ही माझ्याकडे आलाय त्या अर्थी ते सध्या काही अडचणीत आहेत? हो, माझ्या वडिलांचा एक सहाय्यक आहे पुंड नावाचा. माझ्या वडिलांच्या मालकीच्या बोटीवर त्याचा खून झाला आहे. त्याची अवस्था फार बिकट झाली आहे.
माझ्या वडिलांना मदत करा तुम्ही. जेव्हा खून झाला त्यावेळी तुझे वडील बोटीवर होते? नाही, बोटीवर नव्हते, पण तीच मोठी समस्या आहे. म्हणजे ते बोटीवर नव्हते, पण त्यांना लोकांना असं भासवायचं आहे की ते बोटीवर होते. कुठं आहेत ते? आत्ता कुठं आहेत? मला खात्रीलायकपणे नाही सांगता येणार. तुम्ही काही उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्या वडिलांचं वकीलपत्र घेऊ शकणार नाही. का हो? कारण काय? दुसऱ्या अशिलाच्या बाजूनं मी आहे, आरक्ता राजेच्या 80 एकर जमिनीच्या विषयात. प्रणव पालेकर हाच खरा मालक आहे कायद्याने. अहो, त्याच्या ताब्यात आहे ती मिळकत. काया प्रजापती म्हणाली. अहो, पण बळजबरीनं घेतलेली. तुम्हाला किती जागा हवी आहे? अचानक तिने विचारलं. भरपूर हवी आहे. मेंढ्यांचं कुरण म्हणून त्याला काहीही किंमत नाही आहे, मला माहिती आहे. पण नियोजित धरण क्षेत्रातली जमीन म्हणून नक्कीच आहे. पाणीनी तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला. धरण क्षेत्रातली जागा हा विषय कोणाच्या डोक्यातनं आलाय मिस्टर पटवर्धन? हा सुचलेला विषय नाही आहे, तर ही वस्तुस्थिती आहे. पाणीनी म्हणाला आणि तिने पाणीनीकडे नजर रोखून बघितलं. आरक्ता राजेंना त्या जमिनीचे 1 कोटी मिळाले पाहिजे. काय? छे, हे अशक्य आहे, केवळ अशक्य आहे. त्यामुळेच मी तुमच्या वडिलांची वकिली घेऊ शकत नाही असं म्हणालो. मला तुम्हीच हव्यात वकील म्हणून. आपण दोन्ही विषय वेगवेगळे ठेवूयात ना. तुम्ही जर त्यांची वकिली स्वीकारली तर चर्चेमध्ये तडजोड करा. तिने तोडगा काढायचा प्रयत्न केला. वडिलांना खूप कठीण जाईल माझ्याशी तडजोड करणं. मला त्याचा अंदाज आलाय आत्ताच. तुमच्या वडिलांच्या वतीनं बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आत्तासारख्या तातडीच्या प्रकरणात आहे मला अधिकार. मग याबाबतीत कुठलाही गैरसमज आपल्यात असता कामा नये. नाही होणार हो गैरसमज. मी काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला? माझ्याबरोबर तुम्ही येऊन एकत्रितपणे आपण वडिलांना शोधावं. काय करतायत वडील सध्या? ते एका अतिमहत्त्वाच्या प्रकल्पावर काम करतायत. ते कुठे आहेत हे कोणालाच समजणं हितावह नाही. त्यातली गुप्तता राखली जाणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर मला सांगा की ते कितपत अडचणीत येऊ शकतात. म्हणजे खुनात गोवलं जाण्याच्या दृष्टीनं? हो, त्याच दृष्टीनं. कसं आहे पटवर्धन, दर शुक्रवारी वडील त्यांच्या बोटीवर मुक्कामाला जातात. नदीच्या पात्रात जिथे भरती येते त्या जागी बोट नांगरली जाते. मग एक रात्र ते तिथे बोटीवर जगापासून दूर एकांतात राहतात. गेली कित्येक वर्ष ते असं करत आले. या शुक्रवारी सुद्धा ते बोट घेऊन गेले होते. नेहमीच्या ठिकाणी त्यांनी ती लावली होती, पण त्यांनी त्या रात्री तिथे बोटीत वस्ती नाही केली. ते एका मोठ्या प्रकल्पावर अत्यंत गुप्तपणे काम करतायत. त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा कोणाला कळू न देण्याचा ते प्रयत्न करतायत. ते कुठे आहे त्याची कल्पना आहे तुम्हाला? साधारण माहिती आहे. आपण त्यांना पोलीस तिथे पोचण्यापूर्वी शोधून काढणं आवश्यक आहे. का बरं? म्हणजे बोटीवर काय घडलं आहे त्यांना सांगता येईल ना. पोलीस सांगतील की त्यांना? अहो, ते त्यांना प्रश्न विचारतील, जाळ्यात अडकवतील आणि खून झाला तेव्हा ते बोटीवर होते असं त्यांच्याकडनं वदवून घेतील. वडील ते नाकारू शकणार नाहीत, कारण आपण खरंच कुठे होतो याची माहिती गुप्त असल्यामुळे ते देऊ शकणार नाहीत. म्हणून ते असं सांगतील की खून झाला तेव्हा ते बोटीवर होते. हो, ते सांगण्या वाचून त्यांना गत्यंतरच नाही. म्हणूनच आपण त्यांना पोलीस येण्यापूर्वी भेटलो तर पोलिसांना काय सांगायचं याबद्दल ते ठरवू शकतील. हां, म्हणजे काहीतरी थापा मारू शकतील असंच ना? नाही, थापा नाही, सत्यच सांगतील. पण संपूर्ण सत्य नाही कदाचित सांगू शकणार. जेवढं शक्य आहे तेवढं सांगतील. मला आणखीन काही माहिती लागेल तुझ्याकडनं, वडिलांची केस घ्यायची का नाही हे ठरवण्यासाठी. वडील काय करतायत नक्की? त्यांचं काम राजकारणी लोकांशी संबंधित आहे. धरणाच्या क्षेत्रात येणाऱ्या जमिनीबद्दल कुठल्या तरी राजकारण्याला लटकवण्याचा डाव खेळला जातोय. वडील त्याबद्दल मूलभूत माहिती जमा करायचं काम करतायत. म्हणूनच काम पूर्ण व्हायच्या आधी त्याची माहिती बाहेर फुटणं म्हणजे जीवाशी खेळ आहे. मग मी नेमकं काय करावं असं तुला वाटतंय? माझ्या वडिलांना पूर्ण संरक्षण देणं, वकील या नात्यानं. फक्त त्यांनाच नाही तर पर्यायानं सर्वच कुटुंबाला. बरं, आपण काय करणार आहोत? म्हणजे सुरुवात कधी आणि कुठून करायची? तुम्ही बाहेर निघायची तयारी करा लगेचच. कुठे जायचं आहे ते मी आत्ता नाही सांगू शकणार. आणि
परत कधी यायचं? वडील भेटले की लगेच. ते बाहेर पडले. पाणिनीनं सौम्याला हाक मारली. कायाला न दिसता डावा डोळा मिचकावला. आम्ही बाहेर जाऊन येतोय, तू तुझी वेळ झाली की खाऊन घे. खरं तर जेवायची वेळ टळून गेली आहे म्हणा आपली. तुम्ही परत कधी येणार सर? सौम्यानं विचारलं आणि पाणिनी बोलायच्या आधी कायानं ठामपणानं उत्तर दिलं, ते अनिश्चित आहे. काया प्रजापती पाणिनी पटवर्धनला घेऊन एका इमारतीच्या पार्किंग जवळ आली. इथेच असणार. कोण? वडील? नाही, माझ्या वडिलांचा उजवा हात, जतीन भारद्वाज. त्याला कोणाबद्दल माहिती आहे? हो. तू आत्ता कुठे चालली आहेस हे सुद्धा माहिती आहे? कारमध्ये टाकी भरून पेट्रोल भरायचं आणि वडील किंवा मी सांगू तिकडे जायचं, या व्यतिरिक्त त्याला काहीही माहिती नसते. कायानं उत्तर दिलं तेवढ्यात एक गाडी रोरावत आली आणि त्यांच्या जवळ यायला लागली. आतल्या माणसानं गाडी पार्किंग करणाऱ्या माणसाच्या ताब्यात दिली आणि कुपन घेतलं. आलाच जतीन. त्याच्याकडे फारसं लक्ष देऊ नका. आपण एखादी टॅक्सी बघतोय असा आविर्भाव करा. नाही, पण एवढा गूढपणा का? मी नाही सांगू शकत आत्ताच. मी सांगीन तसं करावं. जतीन गाडीतनं उतरला. पटवर्धन आणि काया उभे होते. त्यांच्या जवळून पुढे गेला. जाताना पार्किंग कुपन पटकन कायाकडे दिलं, पण त्यांनी कुठलीही ओळख दिली नाही. कुणी याचा पाठलाग करतंय का ते बघूया. तो बघा गाडी लावून उतरलेला माणूस जतीनच्या दिशेनं येतोय. एवढी गर्दी आहे इथे. प्रत्येकाच्या मागून इतर माणसं येतच असतात. ते सगळेच काय त्यांच्या पुढे असणाऱ्या माणसांचा पाठलाग करत असतात का काय? काया पाणिनीच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या भानगडीतच पडली नाही. जतीन कोपऱ्यापर्यंत जाईपर्यंत तिने वाट बघितली. नंतर पार्किंग चालवणाऱ्या दुसऱ्या माणसाच्या हातात तिने पार्किंगचं कुपन दिलं. तिची गाडी बाहेर काढायला सांगितली. गाडी बाहेर आल्यावर ती ड्रायव्हरच्या सीटवर बसली. पाणिनी तिच्या बाजूला बसला. तिचं गाडी चालवण्याचं कसं तो कौतुकानं बघत होता. जरा खात्री करून घेते मी, पाठलाग होत नाही आहे ना याची, ती म्हणाली आणि अचानक तिने गाडी डावीकडे वळवली. करतंय का कोणी पाठलाग? तिने पाणिनीला विचारलं. अगं करत असताना पाठलाग कुणी तर येवाना आपल्याला धडकला असता, पाणिनी म्हणाला. आणि त्यानंतर अनेकदा तिने विचित्र पद्धतीनं गाडी चालवून पाठलाग होत नाही आहे याची खात्री करून घेतली. हमरस्त्यावरच्या 2 गावांच्या मध्ये एका ठिकाणी तिने गाडीचा वेग कमी केला आणि एका मोटलमध्ये गाडी आणली. ते एक बंगलेवजा मोटल होतं. निळ्या समुद्राच्या आणि हिरव्या आमराईच्या पार्श्वभूमीवर बंगल्याच्या छताचा गडद लाल रंग उठून दिसत होता. इथे उतरणार होता पण? पाणिनीने तिला विचारलं. हो. ती गाडीतनं उतरली. पटवर्धन आणि ती मोटेलच्या रिसेप्शनमध्ये आले. तुमच्या इथे मिस्टर प्रबोध या नावानं बुकिंग आहे ना? तिने विचारलं आणि स्वागतिकेनं आपलं रजिस्टर चाळलं. 14 नंबरमध्ये आहेत ते. 5 जण आहेत. स्वागतिकीचे आभार मानून ते दोघं 14 नंबरच्या दिशेने निघाले. दारावर तिने टकटक केली. आतून काहीही प्रतिसाद आला नाही. तिने दाराची मूठ फिरवली. दार उघडच होतं. आत कोणाचीही चाहूल नव्हती. आपण जाऊयात आत, ती म्हणाली. पण पाणिनीने मोठ्या आवाजात विचारलं, आत कोणी आहे का? पण आत कोणीच नव्हतं. पाणिनी आणि काया आत गेले. एका लहान टेबलाभोवती 3-4 खुर्च्या अर्धवर्तुळात ठेवल्या होत्या. 4-5 ॲस्ट्रे टेबलवर ठेवले. ते सगळे सिगरेटच्या थोटकांनी भरलेले होते. मद्याचे 4-5 रिकामे ग्लास टेबलावर होते आणि सर्व खोलीभर सिगरेटच्या धुराचा आणि मद्याचा वास दरवळत होता. मला काळजी वाटायला लागली आहे, ते निघून गेले असावेत, काया म्हणाली. आत जाऊन बघायला पाहिजे, काही बॅगा, सामान, वस्तू आहे का? त्यांनी आत जाऊन बघितलं पण तिथे काहीही नव्हतं. कायानं बाथरूम तपासलं. तिथे बेसिनवर दाढीचं सामान होतं. एक रेझर आणि दाढीचा साबण लागलेला ब्रश होता. माझ्या बाबांचा आहे हा, काया एकदम उद्गारली. अजून रेझर आणि ब्रश ओला आहे याच्या अर्थी जवळच कुठेतरी जाऊन येणार असतील. नाही, तसं नाही होणार हो. त्यांची बॅग दिसत नाही आहे, त्या अर्थी ते गेलेत निघून. ते प्रचंड विसराळू आहेत. तुला का वाटतंय की ते परत येणार नाहीत? ज्या कारणासाठी ही जागा बुक केली होती तो हेतू सध्या साध्य झालेला असावा, म्हणून ते निघून गेले. ती सर्व मोठी राजकारणी मंडळी होती आणि ते ज्याच्यासाठी जमले होते ते मला माहिती आहे.
पण त्याची पुसटशी कल्पना जरी कोणाला आली ना तरी इथे जमलेल्या मंडळींचं राजकीय भवितव्य संपुष्टात येईल. त्यामुळे मी तुम्हाला इथे नाही सांगू शकणार. नाही, तो तुझा निर्णय आहे आणि तुझीच माणसं आहेत त्यात. बरं, आता पुढे काय करायचं आहे? मी आता काही करण्यासारखं नाहीच राहिलेलं. ती म्हणाली. रेझर आणि ब्रश तिने हातात घेतला आणि धुवायला लागणार तेवढ्यात तिच्या मनात काय आलं, पण तिने अचानक विचारलं, बाबांनी तो स्वच्छही नाही केला. मी आहे तसा ठेवणं आवश्यक आहे का धुवून घेऊ? ते बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे, पाणिनी गूढपणे म्हणाला. म्हणजे कशावर अवलंबून आहे नेमकं? वडील इथे होते हे तुला सिद्ध करायचं आहे का? त्यावर ते अवलंबून आहे. डॅड कधीच मान्य करणार नाहीत की ते इथे होते. काय कारण काय? तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे. पण त्यात तुझ्या वडिलांच्या कारकिर्दीला काहीच धोका नाही आहे ना. कशामध्ये धोका नाही आहे? ते इथे असल्याचं कोणाला कळलं तर? नाही, वडिलांना नाही आहे, पण मी इतरांचा विचार करते आहे. वडिलांनी त्यांची नावं जाहीर केली नाही तर काय अडचण आहे? त्यांनी काय होणार आहे? इतरांची नावं जाहीर करायची नसतील आणि त्याचवेळी स्वतःला वाचवण्यासाठी ते इथे होते हे सिद्ध करायची वेळ आली ना तर तो न धुतलेला रेझर पुरावा ठरू शकतो. त्याची मायक्रोस्कोप खाली तपासणी केली तर त्याच्या केसावरनं ते सिद्ध होईल की हा रेझर त्यांनी वापरला होता. पाणिनी म्हणाला. आणि ती पाणिनीच्या या खुलाशानं प्रचंड खुश झाली. अहो, काय सुंदर सल्ला दिलाय तुम्ही, ती उद्गारली. तुम्ही स्वागतिकेला जाऊन सांगा की ही खोली आणखीन आठवडाभर बुक कर म्हणून. तिचं भाडंसुद्धा आधीच देऊन टाका. तिला सूचना दे की त्या खोलीत कोणालाही जाऊ देऊ नको, अगदी खोली साफ करणाऱ्याला सुद्धा. छान कल्पना आहे. चला लगेच जाऊन सांगू. हे 14 नंबरचं दार कुलूप लावून बंद करून जाऊ आपण. पाणिनी म्हणाला. पण त्यांना कुठेही किल्ली सापडली नाही. शेजारच्या 13 नंबरच्या दाराला पण कुलूप होतं, पण त्याची किल्ली तिथेच होती. या 14 नंबरची मात्र किल्ली नव्हती. ठीक आहे ते आहे, पण तुझे डॅड आता असतील कुठे? ते गेले असणार बोटीवर. पोलिसांनी गाठण्यापूर्वी आपण त्यांना भेटायला हवं. तुम्ही त्या स्वागतिकेबरोबर बोला आणि काय सूचना द्यायच्या आहेत त्या तिला द्या, ती पाणिनीला म्हणाली. आणि हे खर्चासाठी पैसे ठेवा तुमच्याकडे. तिने 5,000च्या नोटांची थप्पी पाणिनीला दिली. खूप झालेत हे. हो, राहू दे तुमच्याकडे, आपण हिशोब नंतर करू. पाणिनी रिसेप्शनपाशी गेला. अहो, भेटले ना तुम्हाला हवेत हे लोक? तिथल्या मुलीनं हसून विचारलं. परिस्थिती जरा विचित्र झाली आहे, पाणिनी म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावरचे हसरे भाव पाणिनीच्या उत्तरामुळे लुप्त झाले. तिने पाणिनीकडे आणि कायाकडे आलटून पालटून बघितलं आणि म्हणाली, अहो, म्हणजे नेमकं काय झालंय? या मुलीच्या वडिलांना भेटायला आलो होतो आम्ही. कायाकडे बघत पाणिनी म्हणाला. पण आम्हाला झाला उशीर आणि बहुतेक ते आम्हाला भेटायला म्हणून मेन रोडला गेलेले असावेत. त्या मुलीच्या चेहऱ्यावर काहीही भाव उमटले नाहीत. पाणिनी पुढे बोलेल असं सुद्धा तिने गृहीत धरलं नाही. मख्खपणे ती बसून राहिली. आम्हाला आता एवढंच हवं की ती रूम तुम्ही दुसऱ्या कोणाला देऊ नका. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतचं बुकिंग आहे तुमचं. तेवढे पैसे जमा आहे. तुमच्या रजिस्टरवर रूममध्ये कोण कोण होतं त्या सगळ्यांची नावं असतात का? का बरं? आम्हाला खात्री करून घ्यायची की आम्हाला हवी असलेली खोली ती हीच होती. त्यातलं एक नाव प्रबोध होतं का? तिने विचारलं. त्या ग्रुपमधल्या एकाचं नाव ते आहे, पण ते माझ्या वडिलांचं नाही असं काया म्हणाली तिला. सगळ्यांची नावं दिली होती का नाही याबद्दल तिला शंकाच होती. तुमच्या वडिलांचं नाव काय आहे? रेयांश प्रजापती, काया म्हणाली. स्वागतिकेनं रजिस्टर चाळलं आणि म्हणाली, ओ नाव, तुमच्या वडिलांच्या नावाचं बुकिंग नाही आहे, मिस्टर प्रबोध आणि अन्य असं बुकिंग आहे. उद्यापर्यंत त्या खोलीत तुमच्यापैकी कोणी जायची गरज नाही. खोली व्यवस्थित तयार करून ठेवली आहे. आम्हाला पुढचे 5 दिवस तीच खोली हवी आहे. रोज 2,000 भाडं आहे. पाणिनीनं तिच्या हातात 10,000च्या नोटा दिल्या. तुम्हाला पावती लागणार असेल ना? अर्थात. पावती घेऊन पाणिनी आणि काया बाहेर पडले. श्रोते हो, हा होता भाग 2. भाग 3 उद्या. ऐकत रहा ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड.